हॅलो गाईज, वेलकम टू गौरी मॅथ्स अकॅडमी. तर आपल्याला माहिती आहे आज आपण घेणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हा 10th क्लासचा फर्स्ट चॅप्टर आहे. हा 9th क्लास मध्ये पण झालेला आहे 5th चॅप्टर, पण 10th मध्ये थोडा काही वेगळा आहे, थोडा काही मॉडिफाय करून आहे. ओके, हा चॅप्टर खूप इझी, खूप इम्पॉर्टंट अँड खूप स्कोरिंग चॅप्टर आहे. ओके, या चॅप्टर मधला हर एक लेक्चर, हर एक व्हिडिओ, हर एक क्वेश्चन सॉल्व्ह करून जायचा. तुमची गॅरंटी मी घेते, एक्झामला जे पण क्वेश्चन्स येतील या चॅप्टर मधले ते तुमचे कुठंच अडतील नाही, जर तुम्ही ही सिरीज बघितली तर. ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. चॅप्टर मध्येच तिचं नाव आहे लिनियर इक्वेशन. चॅप्टरच्या नावामध्येच तिचं महत्व आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन म्हणजेच काय, त्यांची डिग्री 1 राहिली पाहिजे. 4x हा काय झाला लिनियर इक्वेशन. 5x² हा लिनियर इक्वेशन आहे का? नाही. 7s⁴ हा लिनियर इक्वेशन नाही. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, त्यांची पॉवर, त्यांची डिग्री जी आहे ते आपल्याला 1 पाहिजे, आणि इथं काहीच नाही म्हणजे काय असते, 1 असते, हे आपल्याला माहितीच आहे. ओके, मग लिनियर इक्वेशन म्हणजेच काय, 3x हे झालं लिनियर इक्वेशन. पण इक्वेशन आहे टू व्हेरिएबल्स आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे लिनियर इक्वेशन अँड टू व्हेरिएबल्स. मग इथं समथिंग आपल्याला काही द्यावं लागेल. मग इथं मी घेतलं 4y = 8. हे झालं आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हे काय झालं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मग मॅम टू व्हेरिएबल असं पण होतो, हे पण झालं लिनियर इक्वेशन. तर नाही, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन वेगळे वेगळे व्हेरिएबल्स पाहिजे. हे काय झाले, सेम झाले. एक्स एक्स मॅम पण 2 आहे ना, नाही हे 2 नाही आहे, हे 2 आपल्याला वेगळे वेगळे पाहिजे. आता असं पण असू शकते, इथे 8n + 7n = 17, 3p - 4q = 10. हे पण लिनियर इक्वेशन आहे, पण यांचे व्हेरिएबल वेगळे वेगळे पाहिजे. मग ते कोणते पण असलेच चालेल. लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, डिग्री 1, व्हेरिएबल 2. ओके, आता बघा, हा जो 3 आहे हा काय कॉन्स्टंट आहे. 3 काय कॉन्स्टंट आहे. हा 3 काय असतो आपला कॉन्स्टंट असतो. एक्स जो असतो आपला कोएफिशिएंट असतो. एक्स काय असतो आपला कोएफिशिएंट. वाय पण आपला कोएफिशिएंट असतो. 4 आपला कॉन्स्टंट असतो. 4 3 कॉन्स्टंट का, कारण की यांची व्हॅल्यू जी असते ती चेंज नाही होत. आपण 3 ला कधी 7 म्हणतो का? नाही ना. 4 ला कधी 8 म्हणतो का? नाही ना. यांची व्हॅल्यू कॉन्स्टंटच राहणार. 3 म्हणजे 3च. 3 म्हणजे 1 2 3, 3 म्हणजे 3, 4 म्हणजे काय 1 2 3 4. 4 म्हणजे यांची व्हॅल्यू कॉन्स्टंटच राहणार. पण हा एक्स आहे, या एक्स ची व्हॅल्यू चेंज होणार. एक्स ची व्हॅल्यू कधी 1 असणार, कधी 2 असणार, कधी 3 असणार. एक्स ची व्हॅल्यू इथं कधी काही असते वेगळी असणार, की 10 असू शकते. इथं वाय ची व्हॅल्यू पण चेंज होणार. इथं 1 2 3 4 17 14 15 काही पण असू शकते. तर ह्याची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. हर एक इक्वेशन मध्ये काहीतरी वेगळी व्हॅल्यू असते, तर आपल्याला तेच बघायचं आहे. तर हे काय झालं आपल्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. 3 कॉन्स्टंट असतो, एक्स जो असतो आपला कोएफिशिएंट असतो, 4 काय असतो कॉन्स्टंट असतो, आणि वाय काय असतो कोएफिशिएंट असतो. तर ते जनरल फॉर्म बघून घ्या. याचं काय बघू आपण, जनरल फॉर्म काय असतं बघून घ्या. याचा जनरल फॉर्म ax + by + c = 0. हे याचं जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा. मॅम पण तुम्ही बोलले काही पण अल्फाबेट्स असतात, तर नाही, ही इथे कॉन्स्टंट म्हणून आहे. ए आणि बी इथं काय कॉन्स्टंट म्हणून आहे, सी पण इथं कॉन्स्टंट म्हणून आहे. जो एक्स वाय आहे हा आपला कोएफिशिएंट आहे. हा काय कोएफिशिएंट बघून घ्या. आता सपोज मी आणखी याचं सिमिलर इक्वेशन घेते, 3x + 7y + 15 मग आपण या इक्वेशनला कसं लिहितो, 3x + 7y = -15. हे झालं आपलं लिनियर इक्वेशन. आपण या मेथडनी सॉल्व्ह करतो लिनियर इक्वेशन. मग याचं पण कसं येणार, ax + by = -c. हे झालं याचं जनरल फॉर्म. तसं जनरल फॉर्म आपण हे पण करतो, पण हे पण झालं कारण की आपण इक्वेशन या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करतो. बघून घ्या, खाली पण तसंच आहे. आता एखादं इक्वेशन कसं असते, 4x + 8y =
7 इक्वल टू 0. मग आपण a ला कसं लिहू? 4x प्लस 8y इक्वल टू प्लस, आपण प्लस काही घेत नाही, 7. हे काय झालं? लिनियर इक्वेशन. लिनियर म्हणजे 1 डिग्री टू व्हेरिएबल. लिनियर म्हणजे काय? 1 डिग्री इन टू व्हेरिएबल. म्हणजेच काय? 2 व्हेरिएबल आहे. म्हणजेच काय? लिनियर इक्वेशन झालं. आता आपण असंच क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये असते, एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 इक्वल टू 0. हा तुमचा नेक्स्ट चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यात आपल्याला असे इक्वेशन्स बघायला मिळते. ओके, तर बघा आता नेक्स्ट पुढे बघू. तर लिनियर इक्वेशन म्हणजे समजलं काय? डिग्री 1 आणि त्यात काय पाहिजे आपल्याला? 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. डिग्री 1 पाहिजे आणि त्यात काय पाहिजे? 2 व्हेरिएबल पाहिजे. पुढे बघा, इथे पण तेच दिलेलं आहे. तुमच्या बुक मधली डेफिनेशन काय? डिग्री 1 आणि 2 व्हेरिएबल पाहिजे. तुमच्या बुक मधली डेफिनेशन आहे. नेक्स्ट बुक आपण आता लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह कसं करतात बघा. काय? सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन आपण याला सॉल्व्ह कसं करू? तर हे सॉल्व्ह करायला 2 मेथड्स आहेत. एक आहे एलिमिनेशन मेथड, एक आहे सबस्टिट्यूशन मेथड. एलिमिनेशन मेथड फर्स्ट मेथड आहे. तर बघा आपण याला सॉल्व्ह कसं करू. आणि जर तुम्हाला सॉल्व्ह करता एक्झाम मध्ये आलं पण नाही, मी जे स्टेप देतात काय ते सॉल्व्ह करायचे. तुम्हाला 4 मार्काचा जर क्वेश्चन आला तर तिथे तुम्हाला 1 मार्क तरी मिळूनच जाणार. ओके, तर बघा पहिलं काय घेऊ आपण? इक्वेशन. काय? हे इक्वेशन आहे. हे आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहे. पण पहिले काय घ्यायचं? गिवन इक्वेशन, गिवन डेटा किंवा गिवन गिवन तरी लिहून घ्यायचं. काही पण लिहिलं तरी चालेल. मग आपण घेऊ गिवन इक्वेशन्स. गिवन इक्वेशन घेऊ. पहिलं इक्वेशन काय? 5x मायनस 3y इक्वल टू 8. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. हे काय झालं आपलं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय आपलं बघून घ्या. 3x प्लस y इक्वल टू 2. हे आपलं दुसरं इक्वेशन. हे काय? दुसरं इक्वेशन. ही झाली आपली पहिली स्टेप. जे इक्वेशन दिलेलं आहे इथे गिवन इक्वेशन, गिवन डेटा किंवा फक्त गिवन लिहिले तरी चालेल. जे इक्वेशन आहे त्यांना 1 आणि दुसरा नंबर देऊन द्यायचा. ओके, नंतर काय करायचं बघा. आता यातले कोणते सेम दिसते? आपल्याला 2 सेम करायचे आहेत. हे 2 सेम आहे का? नाही. हे 2 सेम आहे का? नाही. मग यांना सेम जर करायचं काय करायचं? कधी मल्टिप्लाय करायचं, कधी डिवाइड करायचं. पण हा एक लक्षात ठेवायचं, याच्या पुढचा 0 आला नाही पाहिजे. सपोज हा 3 जर 0 आला, इथे काय येणार? 0x प्लस y इक्वल टू 2. मग हे 0 म्हणजे 0 होऊन जाणार. मग हे काय झालं? कट होणार. मग इथे y इक्वल टू काय येणार? 2. मग हे लिनियर इक्वेशन झालं का? नाही. तर 2 व्हेरिएबल पाहिजे. तर लक्षात ठेवायचं a b किंवा c हे जे पुढे यांचे कॉन्स्टंट राहतील ते 0 आला नाही पाहिजे. तो काय आला नाही पाहिजे? 0. बघा आता आपल्याला सेम हे टर्म काय करायचे? सेम करायचे. मग यांना जर सेम करायला लागेल तर 2 स्टेप वाढवावं लागतील. कारण की 5 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि 3 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर आपण हे बघू. हा काय? 3y, हा y. आपण 3 ने मल्टिप्लाय करू शकतो इक्वेशन नंबर सेकंडला. मग करू. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. इक्वेशन सेकंड बाय 3. तर आपण करून टाकू. काय येणार इथं? 3 ने मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट मध्ये 3x प्लस y इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 3. बघून घ्या. या साईडने पण 3 ने मल्टिप्लाइड बाय केलं, या साईडने पण 3 ने मल्टिप्लाइड बाय केलं. मग आता काय? 3 3 चा 9. 9x प्लस 3y. कारण की डायरेक्ट 1 आहे, काही नाही म्हणजे 1 आहे. आणि 1 ने मल्टिप्लाय केलं 3 राहणार. 3 2 चा 6. तर हे मिळालं आपल्याला थर्ड इक्वेशन. एक नवीन इक्वेशन मिळालं. हे काय? एक नवीन इक्वेशन मिळालं. आपण याला मल्टिप्लाय केलं, हे काहीतरी नवीन इक्वेशन मिळालं. मग आता काय करू आपण? ज्या इक्वेशनला सेम केलं किंवा ज्या नंबरला आपण सेम केलं त्याच्यावर त्या सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करावी लागते. एक लक्षात ठेवा, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. जर आपण कोणते टर्म सेम केले? हे वाला आणि हे वाला. कोणतं? हे वाला आणि हे वाला. यांचे साईन बघायचे. यांचे साईन काय? प्लस आहे. काय? प्लस आहे. आणि इथं काय? मायनस आहे. प्लस मायनस जर असं वेगवेगळे साईन असले किंवा प्लस मायनस तर यांची काय करायची? ऍडिशन करायची. यांची काय करायची? ऍडिशन. पण जर मायनस मायनस प्लस प्लस किंवा असं असलं तर यांची काय करायची? सबट्रॅक्शन करायची. यांची काय करायची? सबट्रॅक्शन.
वेगळे वेगळे असले तर ऍडिशन आणि सेम सेम असले तर सबट्रॅक्शन. मग ते प्लस प्लस असो की मायनस मायनस असो. ओके, क्लिअर आहे. मग आपण काय करू, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड, कारण की आपण हे दोन इक्वेशन सेम केलेले आहे, यांचे दोन टर्म सेम आहेत. मग आपण करू ऍडिशन. काय ते इथं इक्वेशन फर्स्ट काय आहे, 5x मायनस 3y इक्वल टू 8. आणि नेक्स्ट काय आपलं थर्ड वाला इक्वेशन घ्यायचं, सेकंड वाला नाही घ्यायचं, कारण की आपण थर्ड सोबत ऍड करतोय. म्हणजे काय 9x प्लस 3y इक्वल टू 6 पुढे प्लस. ओके, मग बघा आता काय येणार इथं, 3x प्लस 9x इक्वल टू 14x आणि मायनस 3 प्लस 3, काय मायनस 3 प्लस 3 कॅन्सल आउट होतो. इथे काय येणार, 0 येणार. बघा -3 प्लस 3 इक्वल टू काय होते, 0 होते. मग इथं काय येणार, मग इथं y आहे, मग काही फरक पडतो का नाही. -3y प्लस 3y इक्वल टू काय आलं, 0 आलं. इक्वल टू काय आलं, 0 आलं. मग इथं काय येणार, हे दोघं कॅन्सल आउट होतील, एलिमिनेट होतील. इक्वल टू इथं काय येणार, 8 प्लस 6 14. बघा मी काय बोलली, हे एलिमिनेशन मेथड आहे. म्हणजेच काय, हे दोन एलिमिनेट झाले, कॅन्सल आउट झाले. हे काय झाले, आपली एलिमिनेशन मेथड. बघा मग हे काय इथं 14 काय आहे, x सोबत मल्टिप्लाइड बनणार आहे, तिकडे काय करणार, डिवाइड. मग x इक्वल टू 14 बाय 14. 14 बाय 14 का होणार, x इक्वल टू 1. x इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू काय आली, 1 आली. क्लिअर आहे इथपर्यंत x ची व्हॅल्यू. मग आपण काय करू, x ची व्हॅल्यू जी आहे पुट करू सेकंड मध्ये. मग काय करू, पुट करू, पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर सेकंड. मग सेकंड इक्वेशन जसं असं लिहून घ्या, काय 3x प्लस y इक्वल टू 2. मग 3x, x ची व्हॅल्यू काय आहे 1 प्लस y इक्वल टू 2. 3 1 जा 3 प्लस y इक्वल टू 2. हा 3 प्लस तिकडे गेला काय होणार, मायनस y इक्वल टू 2 मायनस 3. y इक्वल टू 2 मायनस 3. इथे काय येणार, y इक्वल टू मायनस 1. y ची व्हॅल्यू येणार y इक्वल टू मायनस 1, कारण की 2 मायनस 3 काय आलं, मायनस 1. पण आणखीन एक स्टेप आहे. पहिली स्टेप काय होती, गिव्हन इक्वेशन जशीच तशी लिहायचं. एलिमिनेशन मेथड मध्ये नंतर काय बघायचं, टर्म सेम करायची. हे झाले आपली दुसरी स्टेप. टर्म सेम केल्यावर त्याचे साइन बघायचे. जर साइन सेम असले तर सबट्रॅक्शन करायची, साइन डिफरंट असले तर ऍडिशन करायची. नंतर त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून घ्यायची. नंतर x ची व्हॅल्यू काढायची, y ची व्हॅल्यू काढायची. आणि लास्ट स्टेप आहे आपली, ते काय इथे लिहायचं, देअरफॉर solution is x equal to 1, y equal to minus 1. x equal to 1, y equal to minus 1. किंवा असं पण लिहितात, x y equal to 1, minus 1. पण काही काय स्टुडंट काय करतात, इथं एक्स वाय लिहितात पण पहिले y ची व्हॅल्यू लिहितात, नंतर x ची व्हॅल्यू लिहितात. तर असं करायचं नाही. हे झालं आपलं फायनल सोल्युशन. हे काय झालं आपलं फायनल सोल्युशन. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. क्लिअर आहे इथपर्यंत. काय केलं आपण, स्टेप बघितले व्यवस्थित. आता बघा नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघूया, यालाच म्हणतो आपण एलिमिनेशन मेथड. यालाच काय म्हणतो आपण, एलिमिनेशन मेथड. म्हणजेच काय, इक्वेशन मधले काही टर्म्स एलिमिनेट होऊन जातील. इक्वेशन मधले काही टर्म्स एलिमिनेट होऊन जातील. बघा हे बघा तुमच्या बुक मध्ये पण असंच दिलेलं आहे, एलिमिनेशन मेथड. पहिले काय केलं, इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय केला. आपण पण मल्टिप्लाइड बाय केलं होतं. इथे काय पहिले गिव्हन इक्वेशन दिलेले आहे, नंतर मल्टिप्लाइड बाय केलं, त्याची टर्म काय केली, सेम केली. बघून घ्या, हे दोन टर्म सेम केलेली आहे. ही दोन टर्म सेम केली, सॉरी ही वाली टर्म सेम केलेली आहे. नंतर काय, यांचं ऍडिशन केलं. जर दोन साईड डिफरंट असले तर ऍडिशन, जर सेम असले तर सबट्रॅक्शन. इथे पण यांनी काय केलं, ऍडिशन केलं. एक्स ची व्हॅल्यू काय आली 1, नंतर y ची व्हॅल्यू काय आली -1, आणि लास्ट मध्ये सोल्युशन दिलेलं आहे. सर सोल्युशन द्यायचं विसरायचं नाही. ओके, तुम्हाला लागलं तर स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचे. चला पटकन घेऊन घ्या स्क्रीनशॉट. घेतला स्क्रीनशॉट. आता बघा, हे झाली आपली एलिमिनेशन मेथड. म्हणजेच काय,
हे टर्म कॅन्सल आउट झाले. आता आपण बघू सबस्टिट्यूशन मेथड, म्हणजे एकाची व्हॅल्यू दुसऱ्याला आणि दुसऱ्याची व्हॅल्यू तिसऱ्या पुट करत जायचं. आता बघू सबस्टिट्यूशन मेथड काय असते. हे आपलं सेकंड मेथड. हा, 2 स्टेप विसरायचे नाही. फर्स्ट अँड लास्ट. फर्स्ट काय गिवन तसंच तसं लिहायचं, लास्ट काय सोल्युशन. हे हर एक मॅथचे कोणते पण या चॅप्टर मध्ये बाकीच्या चॅप्टर मध्ये पण करायचं आहे. पहिले जे गिवन आहे ते लिहायचं, नंतर जे आन्सर आहे ते लिहून घ्यायचं, हे विसरायचं नाही. प्रत्येक सम मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता काय घेऊ आपण. पहिले गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय, 5x - 3y = 8. हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर 1. हे काय झालं इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन काय आहे आपलं, 3x + y = 2. हे झालं दुसरं इक्वेशन. हे काय झालं दुसरं इक्वेशन. आता सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय, सबस्टिट्यूट करायची. आता आपण घेऊ इक्वेशन नंबर 2. 3x + y = 2. ओके. आता आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. यात पण x ची किंवा y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पण यात काय आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची सोपी जाईल की y ची व्हॅल्यू, दोघात बघा. x ची व्हॅल्यू दोघात पण अवघड आहे, y ची व्हॅल्यू एकात अवघड आहे, दुसऱ्यात सोपी आहे. बघा मग आपण सोपी वाली घेऊ. मग हा y = 3x प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस, मग 2 - 3x. हे झालं इक्वेशन नंबर 3. हे काय झालं इक्वेशन नंबर 3. बघून घ्या, मी काय बोलली, सबस्टिट्यूशन मेथड आहे, म्हणजे एक व्हॅल्यू येणार दुसऱ्यात सबस्टिट्यूट करावी लागणार. आता हे व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करावी लागेल. मग आपण ही व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. बघून घ्या. मग काय करू, पुट y = 2 - 3x. y = 2 - 3x in इक्वेशन नंबर 1. y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहोत. तर y ची व्हॅल्यू बघा, म्हणजे इक्वेशन नंबर 2 काय आहे, 5x - 3y = 8. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. y ची व्हॅल्यू पुट करून टाका. मग इथे काय येणार, 5x - 3 ब्रॅकेट मध्ये 2 - 3x = 8. हे बघा, हे झाले आपली पुट केली. इथं ब्रॅकेट द्यायचं विसरायचं नाही, तुम्ही खूप कन्फ्युजन होऊन जासाल, खूप कन्फ्युज असाल. बघा इथली जर हे ब्रॅकेट काढली, काय आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आहे, तुम्ही खूप कन्फ्युज असाल. यासाठी आपल्याला काय द्यायची, ब्रॅकेट द्यायची आहे. तुम्ही म्हणसा अरे बापरे मॅम मल्टिप्लाइड बाय दिलं, याला पण मल्टिप्लाइड बाय करायचं की याला पण करायचंय. काही काही स्टुडंट राहत असेल आणि बाकी जे हुशार असतील ते तर माहितीच आहे आपल्याला काय करावं लागते. इथे काय 5x - 3 × 2 = 6 आणि ब्रॅकेट ओपन केले तर साइन काय होतात, चेंज होतात. मी तर प्लस मायनस काय होणार, प्लस. मग 3 × 3 = 9. 9x = 8. इक्वल टू काय येणार, 8. नेक्स्ट बघा इक्वेशन काय आलं आपलं, 5x - 6. हा 6 आहे बरं, 0 काढचं नाही तर, -6 प्लस 9x = 8. प्लस 9x = 8. बघून घ्या आता काय आहे, 5x 9x 14x -6 जसा तसा = 8 जसा तसा. मग काय, हा 6 तर मायनस मध्ये, इकडे येणार काय होणार, प्लस होणार. बघून घ्या, 14x + 8 + 6. इकडला मायनस इकडे प्लस झाला. मग इथे काय येणार, 14x = 8 + 6 = 14 आले. मग हा 14 इथं मल्टिप्लाइड बाय नाही, इकडे गेला हा डिवाइड मध्ये होणार. 6 = 14/14. मग x ची व्हॅल्यू काय आली इथं, 1. बघून घ्या, मागे पण x ची व्हॅल्यू जी आली होती 1च आली होती, इथे पण 1च आली. आता नेक्स्ट x ची व्हॅल्यू आपण पुट करू इक्वेशन नंबर 3 मध्ये. कशात पुट करू, इक्वेशन नंबर 3. मग बघा, पुट x = 1. मी बोलली होती ना, यातली पहिली व्हॅल्यू दुसऱ्या आणि दुसरी व्हॅल्यू तिसरं, ते पुट करावं लागते, म्हणून याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात. मग पुट x = 1 इन, आपण कशात पुट करणार आहोत, 3 मध्ये. मग इथे घ्यायचं इक्वेशन नंबर 3. मग काय इक्वेशन नंबर 3 लिहून घ्या, y = 2 - 3x. x काय 1 आहे, y = 2 - 3, x ची व्हॅल्यू 1. काही फरक पडतो का नाही. मग y = 2 - 3. मग y ची व्हॅल्यू काय येणार, -1. हे बघून घ्या, मागे पण आलतं
आपण जी पहिली मेथड बघितली होती त्यात पण आन्सर हे दोनच आलते. आणि आपली लास्ट स्टेप काय ते कधीच विसरायचं नाही. सोल्युशन. सोल्युशन इज एक्स कॉमा वाय, काही पण लिहिलं तर चालेल, इक्वल टू 1 कॉमा -1 1 कॉमा -1. तर हे काय आपलं इक्वेशन हे सबस्टिट्यूशन मेथड आहे. हे आपण सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे इथपर्यंत? दोन मेथड बघितल्या आपण. आज काय केलं, दोन मेथड बघितल्या. पहिली मेथड एलिमिनेशन मेथड, म्हणजेच काय, त्यात टर्म एलिमिनेट होतात. त्यात काय टर्म होतात, एलिमिनेट होतात. आणि दुसरी टर्म जी आहे आपली सबस्टिट्यूशन मेथड, म्हणजेच काय, एक काहीतरी व्हॅल्यू काढावा लागेल एखाद्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आणि तेच आपल्याला दुसऱ्यामध्ये पुट करावी लागते आणि ते दुसरी डबल तिसऱ्यामध्ये पुट करावी लागते. हे चालत राहते. यालाच काय म्हणतो आपण, सबस्टिट्यूशन मेथड. हे बघा, सबस्टिट्यूशन मेथड हीच दिलेली आहे बुक मध्ये. पण काय केलं, पहिले वायची व्हॅल्यू काढली, नंतर वायची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली. कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केली चालेल, काही हरकत नाही. तुम्ही सेकंड मध्ये पण पुट केली तर चालेल, काहीच प्रॉब्लेम होत नाही. फक्त थोडी मेथड इझी होऊन जाते. नंतर काय केलं, की इथं आली एक्स ची व्हॅल्यू, काय आली +1. नंतर बघा वाय ची व्हॅल्यू काय आली -1. बघून घ्या, इझी आहे. तर आज आपण दोन मेथड शिकलो लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह कसं करतात. पहिली एलिमिनेशन, दुसरी सबस्टिट्यूशन. एलिमिनेशन म्हणजे एलिमिनेट होऊन जाते आणि सबस्टिट्यूशन म्हणजे एकाची व्हॅल्यू दुसऱ्या आणि दुसऱ्याची व्हॅल्यू तिसऱ्या पुट करावी लागते. ओके, तर इथं हा व्हिडिओ संपला. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण डाऊट्स असतील ते आम्हाला या नंबरवर पाठवा. पहिलं तुमचं क्लास, सिटी, नेम हे तुम्हाला पाठवायचे. हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला मॅथचे डाऊट्स असेल तर चालेल, सायन्सचे पण कोणते डाऊट्स असेल तर चालेल. तुम्हाला याच्यावर आम्ही शीट्स देऊ मॅथच्या, प्रॅक्टिस क्वेश्चन देऊ सायन्सच्या, आणखीन काही नोट्स पण देऊ. तर ओके, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. एंड फॉर व्हिडिओ.